आज सकाळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे ख्रिस्त येशूच्या मधुर आणि प्रिय नावात मी प्रभू येशू ख्रिस्ताचा दास आपल्या सर्वांचं देवाच्या वचनामध्येही स्वागत करतो। पुन्हा एकदा मोठा आनंद होतो आपल्या सर्वांना भेटून। परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वाद देव। देवाचं वचन वाचून घेऊया। योहान शुभ वर्तमान याचा 17वा अध्याय आणि 2रं वचन यामध्ये असं लिहिलेलं आहे, मी आपल्या सर्वांसाठी वाचतो। जे काम तू मला करायला दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे। काही महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी आपल्याला आढळतात। जे काम तू मला करायला दिले ते प्रभू येशू ख्रिस्ताला देवपित्याने जे काम करण्यासाठी दिलेले होते ते कामाबद्दल प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी बोलतो आहे। पुरे करून प्रभू येशू ख्रिस्ताने कशा प्रकारे पूर्ण केलं ते आपण सुद्धा पाहणार आहोत। मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे। ज्या पृथ्वीवर प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवण्यात आलेलं होतं त्या पृथ्वीवर त्याने स्वतःच्या नावाचा गौरव नाही तर ज्याने त्याला पाठवलं त्याच्या नावाचा गौरव केला आहे। उदाहरणार्थ, घराचा पाया बांधत असताना किंवा घर बांधत असताना जर पाया मजबूत नसेल तर ते घर जास्त वर्ष टिकू शकत नाही। तर त्याचा पाया मजबूत असेल तर त्याचे बांधकाम मजबूत असेल तर ते घर अनेक वर्ष टिकतं। त्याच प्रकारे मंडळी हे देवाचे घर आहे, त्या ठिकाणी देवाचा आत्मा वस्ती करतो। तर त्या मंडळीचा पाया मजबूत करण्यासाठी कोण जबाबदार आहे? उदाहरणार्थ आपण या ठिकाणी घेतलं होतं की घर बांधत असताना जर पाया मजबूत नसेल तर घर जास्त वर्ष टिकू शकत नाही, त्याबद्दल घर मालक स्वतः जबाबदार आहे। त्याच प्रकारे मंडळी ही परमेश्वराची आहे तर तिचा पाया मजबूत करण्यासाठी कोण जबाबदार आहे हे आपण थोडक्यामध्ये पाहून घेणार आहोत। 2 भाग आहेत त्याच्यामध्ये, एक आहे प्रभू येशू ख्रिस्त जबाबदार आहे, दुसरा आहे मंडळी जबाबदार आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्नसुद्धा निर्माण होतील, परंतु त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत ते आपण समजून घेणार आहोत। भाग 1 आपण यावेळी समजून घेणार आहोत। मंडळीचा पाया मजबूत करण्यासाठी ख्रिस्त जबाबदार आहे। तर जे वचन आपण या ठिकाणी वाचलेलं आहे त्या वचनानुसार आपण समजून घेणार आहोत। जे काम तू मला करायला दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे। प्रभू येशू ख्रिस्ताला कोणते काम देवपित्याने सोपवलं होतं, ते काम त्याने कशा प्रकारे पूर्ण केलं आणि त्या कामाच्या द्वारे देवपित्याचं नाव कशा प्रकारे गौरव केला गेला। माझ्या प्रियजनांनो, या ठिकाणी 5 मुद्दे आहे ते आपण थोडक्यामध्ये बघून घेणार आहोत। पहिला व्यक्ती जो आहे, जो या मंडळीचा पाया मजबूत करण्यासाठी जबाबदार आहे, तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे। त्याने कशा प्रकारे या मंडळीची स्थापना केलेली आणि त्या मंडळीसाठी त्याने काय केलं आहे हे आपण थोडक्यामध्ये पाहून घेणार आहोत। पहिला मुद्दा आहे, प्रभू येशू ख्रिस्त मंडळीसाठी किंवा मंडळी स्थापन करण्यासाठी स्वर्ग सोडून तो पृथ्वीवर आला आणि त्याने या जगामध्ये जन्म घेतला। या जगाचा उद्धार करण्यासाठी त्याने या जगामध्ये जन्म घेतलेला आहे। वचन आहे मत्ती सुवर्तमान याचा 1ला अध्याय आणि 2ऱ्या अध्यायामध्ये त्याचा जन्म कशा प्रकारे झाला हे या ठिकाणी नोंद करण्यात आलेलं आहे। लूक सुवर्तमान याचा 1ला अध्याय आणि 2ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा नोंद करण्यात आलेली आहे। दुसरी गोष्ट आहे की नियमशास्त्राप्रमाणे त्याने आपलं जीवनचरित्र देवपित्याला समर्पित केलेला आहे। त्याचप्रकारे तो नियमशास्त्राप्रमाणे या जगामध्ये जगला व तो नीतिमान असं ठरवण्यात सुद्धा आलेला आहे। तो या जगामध्ये जगत असताना नीतिमान म्हणून नीतिमत्वाचे जीवन तो या जगामध्ये जगला। तो नियमशास्त्राप्रमाणे मारला गेला, नियमशास्त्राप्रमाणे तो पुनरुत्थान सुद्धा झाला आणि नियमशास्त्राप्रमाणे तो स्वर्गरोहण सुद्धा झालेला आहे। 1 कोरिंथी याच्या 15व्या अध्यायामध्ये नोंद करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर आहे 3रा मुद्दा, त्याने देवराज्याची घोषणा जेव्हा या जगामध्ये होता, 3.5 वर्ष तो या जगामध्ये होता, त्यावेळेस त्याने देवराज्याची घोषणा पूर्ण यरूशलेममध्ये त्याने केलेली आहे। मत्ती सुवर्तमान याचा 4था अध्याय 23 ते 25 वचनामध्ये ही नोंद करण्यात आलेली आहे। त्यानंतर 4था मुद्दा आहे, त्याने आपल्या शिष्यांना सेवा कार्य सोपले आहे। ती जबाबदारी त्याच्याकडे होती। स्वर्गामध्ये जात असताना त्याने आपल्या शिष्यांकडे ती सोपलेली आहे। त्या ठिकाणी 12 शिष्य होते व त्यांच्याबरोबर अधिक लोक सुद्धा होता। एकूण 120 लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने
ती जबाबदारी त्यांच्याकडे सोपली आहे. मत्स्यवर्तमान याचा 28वा अध्याय 18 ते 20 वचनामध्ये नोंद करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे 5वा. त्यामध्ये असं लिहिलं आहे की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता त्यावेळेस त्याने मंडळीची स्थापना केली. अनेक लोकांनी सुवार्ता सांगितली, अनेक लोकांनी प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि अनेक लोक त्याचे अनुयायी सुद्धा झाले आणि त्यामध्ये मंडळी स्थापन झालेली आहे. आणि त्या मंडळी संदर्भामध्ये आपल्याला पाहिजे प्रेषितांचे कृत्य याचा 1 अध्याय आणि 15 वचनामध्ये सुद्धा नोंद आहे. मत्स्यवर्तमान याचा 16वा अध्याय 18 ते 26 पर्यंत जे वचन आहे त्यामध्ये आपल्याला नोंद की पेत्राला म्हटलं की मी माझी मंडळी या खडकावर उभारेन आणि पेत्राला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ती जबाबदारी त्याच्याकडे त्याने सोपली आणि पुढचे जो सेवा कार्य आहे ते प्रेषितांकडे प्रभू येशू ख्रिस्ताने सोपलेले आहे. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता तोपर्यंत देवपित्यांनी जी सुवार्ता सांगायची होतं, जे ध्येय पूर्ण करायचं होतं, प्रभू येशू ख्रिस्ताचे जर त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेलं आहे. नंतर स्वर्गात जात असताना ती जबाबदारी त्याने आपल्या शिष्यांकडे सोपली आणि जे 120 लोक त्या ठिकाणी होते ते ती सेवा कार्य करण्यासाठी ती जबाबदार त्या ठिकाणी होते. माझ्या प्रियजनांनो, मंडळीच्या पाया मजबूत करण्यासाठी प्रथम ख्रिस्त जबाबदार आहे आणि त्याने सत्याने आणि सत्याच्या वचनांच्या द्वारे व त्याच्या जीवनाच्या द्वारे आणि त्याच्या मरणाच्या द्वारे, जगण्याच्या द्वारे व पुनरुत्थानाच्या द्वारे त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. प्रियजनो, मंडळी ही देवाची आहे, तर त्या मंडळीची जबाबदारी सर्वात प्रथम प्रभू येशू ख्रिस्ताकडे देवाच्या योजनेप्रमाणे ती त्याच्याकडे सोपली आणि ती मंडळी त्याने उभारली आणि त्या मंडळीची स्थापना या जगामध्ये झाली. ही पहिली गोष्ट आहे किंवा हा पहिला मुद्दा आहे. मंडळीचा पाया मजबूत करण्यासाठी कोण जबाबदार आहे, तर पहिला मुख्य भाग प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने विश्वासाने ती मंडळी स्थापली आणि देवपित्याच्या हातात ती सोपली आणि नंतर आपल्या शिष्यांकडे ती सोपली आणि पुढे या जगामध्ये आजपर्यंत देवाची मंडळी अस्तित्वामध्ये आहे. त्याची जबाबदारी वेगवेगळ्या सेवक वर्गांकडे किंवा इतर जे वर्ग आहे सेवक वर्ग त्यांच्याकडे ती सोपण्यात आलेली आहे. तर पुढचा भाग आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की मंडळी कशा प्रकारे जबाबदार आहे परमेश्वराची मंडळीच्या पाया मजबूत करण्यासाठी हे आपण पाहणार आहोत. ते बाप करो. आलेल्या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद देवा. आमेन.